नमस्कार. गेले 4 तारखेपासून आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर या परिसरामध्ये दूध भेसळीच्या संदर्भामध्ये अनेक बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्या, सोशल मीडियावरती देखील आल्या आणि एफडीएने देखील कारवाई केली. 26 लोकांवरती गुन्हे दाखल झाले, 13 आरोपींना अटक झाली, अजून 13 होणं बाकी. त्याचबरोबर हे भेसळयुक्त दुधाचं पुढं झालं काय याची चौकशी चालू आहेत. मोठ्या संस्थांमध्ये देखील आतमध्ये जाऊन चौकशी चालू आहेत. परंतु या संदर्भामध्ये की मंचर गाव टार्गेट होऊन सर्वत्र असं झालं की आंबेगाव तालुक्यामध्ये मंचरच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दूध भेसळ होते आणि ती राज्यभरात देशभरात जाते. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये या परिसरातला शेतकरी अडचणीत येऊ नये, की जो तालुक्याची ओळख, या भागाची ओळख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असेल, माऊलींची भूमी, संत तुकाराम महाराजांची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर या तालुक्यामध्ये, आणि ज्यावेळी या तालुक्याचा उल्लेख भेसळयुक्त होतोय, इथल्या लोकांचा आर्थिक स्थितिमान अडचणीत येऊ नये म्हणून या तालुक्यातील जनतेने ठरवलेलं आहे की आपला तालुक्याची जी बदनामी झाली आहे, तर जे कोणी याच्यामध्ये भेसळखोर असतील, मग दुधामधली भेसळ असेल, अन्य काय असेल, यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. म्हणून राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्व पक्षीय लोकांनी एकत्र येऊन एक विचाराने याचा निषेध व्यक्त करण्याकरता, आरोपींना कठोर शिक्षा होण्याकरता आणि ही भेसळ संपुष्टात आणण्याकरता एक एल्गार मोर्चाचं भेसळमुक्त दूध, निर्भीड दूध मिळालं पाहिजे लोकांना, याकरता आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या आंदोलनाच्या नियोजनाची बैठक आज इथं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झाली. आणि हा जो मोर्चा आहे, हे जे आंदोलन आहे, ते रविवार दिनांक 12 जुलै रोजी सकाळी बरोबर 11 वाजता बाजार समितीमधून सुरुवात होऊन तदनंतर लक्ष्मी रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाणार आहोत. आणि आम्हाला विशेष करून मनापासून ज्या ज्या लोकप्रतिनिधींनी, आमदार राहुलजी कुल असतील, योगेशजी टिळेकर असतील, जितेंद्रजी आव्हाड असतील, सुरेश अण्णा धस असतील, त्याचबरोबर पडळकरजी असतील, यांनी या संदर्भामध्ये जो विधिमंडळामध्ये आवाज उठवला, त्यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो. आमचा प्रयत्न राहील की यापैकी अजून जर कोणी आले ते देखील आपणा सर्वांना मार्गदर्शन करतील. मी उपस्थित आमच्या सर्वांच्या वतीनं तमाम शेतकरी बांधव, ग्राहकांना, जे दूध सगळे जवळपास 100% लोक दूध प्रत्येकाच्या आहारामध्ये येतच असतं, सर्वांना विनंती करतो की आपण या आंदोलनामध्ये रविवारी सहभागी व्हायचं आहे, ही नम्रपणे विनंती करतो. धन्यवाद.